तर मित्रांनो, इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा संपन्न बाळासाहेब थोरातसह बड्या नेत्यांची उपस्थिती. तर मित्रांनो, कोण आहे इंदुरीकर महाराजांचा जावई? तर याच्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात. तर मित्रांनो, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे हबप निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच लोकप्रिय इंदुरीकर महाराज यांच्या कन्येचा नुकताच साखरपुडा देखील पार पडला आणि लग्न देखील पार पडले आहे. तर मित्रांनो, ज्ञानेश्वरी असं महाराजांच्या सुकन्येचं नाव असून साहिल चिलप असं त्यांच्या होणाऱ्या झालेल्या जावयाचं नाव आहे. तर मित्रांनो, दरम्यान समारंभ वसंत वसंत लॉन्स संगमनेर येथे पार पडला आहे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, अपक्ष आमदार सत्यजित तांबे आणि ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते. यावेळी नेते मंडळीसह सर्व उपस्थितांनी नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. तर मित्रांनो, दरम्यान इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा पार पडल्यानंतर सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी देखील इंदुरीकर महाराजांच्या कन्येस भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. दरम्यान सध्या इंदुरीकर महाराजांचे जावई कोण आहेत याबाबत चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, इंदुरीकर महाराजांचे जावई साहिल चिलप हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काठोडे येणेरे गावचे मूळ रहिवासी असून सध्या व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांच्या वडिलोपार्जित ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय असून त्यांच्याकडे अनेक वाहने आहेत. याशिवाय त्यांचा शेती आणि बांधकाम व्यवसाय असल्याचाही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. तर मित्रांनो, इंदुरीकर महाराज मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे खरे नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे मूळ गाव असून याच गावावरून त्यांना इंदुरीकर महाराज हे नाव लाभले. तर मित्रांनो, इंदुरीकर महाराज यांनी BSc आणि B.Ed पर्यंत शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर त्यांनी कीर्तन क्षेत्रात प्रवेश केला आणि आपल्या विनोदी व प्रबोधनात्मक शैलीमुळे अल्पावधीतच राज्यभर लोकप्रिय झाले. महाराष्ट्रभर त्यांच्या कीर्तनाची त्यांची ख्याती असून त्यांचे लाखो चाहते देखील आहेत. त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या सोहळ्याला जिल्ह्यातील अनेक मान्यवरांसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहून त्यांनी आशीर्वाद दिला आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा.